आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महान असा दिवस, ज्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा शुभ विवाह झाला होता, म्हणजे महाशिवरात्री. हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो. असं मानलं जातं की या दिवशी भगवान शिव अत्यंत जागृत अवस्थेत असतात आणि मनापासून केलेली पूजा, व्रत आणि उपासना भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते. महाशिवरात्रीच्या रात्री शिवलिंगाचे अभिषेक, बेलपत्र अर्पण, उपवास आणि जागरण केल्याने जीवनातील दुःख, दारिद्र्य आणि पापांचा नाश होतो. मित्रांनो, महाशिवरात्री संदर्भात एक अत्यंत प्राचीन आणि अद्भुत अशी कथा सांगितली जाते. ही कथा श्रद्धेने ऐकल्याने भक्तांवर महादेवांची विशेष कृपा होते, जीवनात सुख शांती नांदते आणि संकटांपासून मुक्ती मिळते, असं म्हटलं जातं. आज मी तुम्हाला अशीच एक प्रभावशाली महाशिवरात्रीची कथा सांगणार आहे. ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण या कथेमध्ये खूपच ज्ञानवर्धक आणि भक्तीने परिपूर्ण अशी माहिती दिलेली आहे, जी तुमच्या जीवनाला नवी दिशा देऊ शकते. पण मित्रांनो, कथा सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती. मित्रांनो, मी खूप मेहनत करून हा व्हिडिओ बनवत आहे, पण अनेक लोक डिसलाईक करतात. माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे, कृपया माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या पाठिंब्यामुळेच माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, भगवान शिवांच्या कृपेने महाशिवरात्रीची महान कथा सुरू करूया. प्राचीन काळी नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर घनदाट जंगल होते. त्या जंगलात चित्रभानू नावाचा एक शिकारी आपल्या पत्नी आणि मुलांसह राहत होता. त्याचे वृद्ध आईवडीलही त्याच्याच आश्रयाने होते. संपूर्ण घराची जबाबदारी चित्रभानूवरच होती. जनावरांची शिकार करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. तो स्वभावाने क्रूर व निष्ठुर होता. पशूंची हत्या करताना त्याच्या हृदयाला जराही किंतु येत नसे. कधी एखादा प्राणी त्याच्या तावडीतून सुटला तर त्यामुळे तो आणखी क्रूर बनत असे. आपल्या परिवाराची भूक भागवण्यासाठी तो रोज निर्घृणपणे प्राण्यांचे जीव घेत राहिला होता. चित्रभानू एका धनाढ्य सावकाराचा कर्जदार होता. वेळेवर तो कर्ज फेडू शकला नाही, म्हणून संतापलेल्या सावकाराने त्याला पकडून गावातील एका शिवमठात कैद केले. योगायोगाने ज्या दिवशी चित्रभानूला पकडले गेले तो दिवस महाशिवरात्रीचा होता. त्या शिवमठात दिवसभर शिवभक्त मंडळी येऊन भगवान शिवाची पूजा, भजन आणि शिवपुराणातील कथा सांगत होती. शिकारी चित्रभानूला त्या दिवशी उपाशी आणि तहानलेलेच राहावे लागले. त्याने दिवसभर तेथे बसून भक्तांकडून होणारे भगवान शिवाचे कीर्तन आणि महिमा एकाग्र चित्ताने ऐकला. त्या प्रवचनात त्याला महाशिवरात्री व्रताची कथा देखील ऐकायला मिळाली. संध्याकाळ होत आली तेव्हा सावकाराने त्याला मठाबाहेर बोलावून घेतले आणि धमकावून म्हटले, "उद्या सूर्योदयापर्यंत तू माझे सर्व कर्ज फेडून टाक, नाहीतर परिणाम वाईट होतील." प्राण वाचविण्यासाठी आणि सुटका होण्यासाठी चित्रभानूने पुढील दिवशी पूर्ण पैसे परत करण्याचे वचन दिले. अखेर सावकाराने त्याची सुटका करून दिली. अचानक मिळालेल्या या मुक्तीमुळे चित्रभानू थोडा गोंधळून गेला, पण त्याने सुटकेचा निश्वास टाकला आणि घरी न जाता थेट जंगलात शिकार शोधण्यासाठी प्रस्थान केले. दिवसभर काहीच खाल्ले प्याले नसल्याने चित्रभानूला प्रचंड भूक आणि तहान लागली होती. तरी देखील कुटुंबाचा उदर भरावा म्हणून रात्रीचेही क्षण वाया घालवून चालणार नाही, या निर्धाराने तो अंधार पडू लागल्यावर सुद्धा शिकार शोधत जंगलात भटकत राहिला. एखादे तरी पशु मिळवून मारता आले तर निदान आजची रात्र उपयुक्त ठरेल, असा विचार त्याच्या मनात होता. मात्र रात्रीचे जंगल नीरव शांत होते. दूर दूरपर्यंत त्याला एकही जनावर दिसत नव्हते. आकाशात चंद्र उगवला तरी घनदाट वृक्षराजीत त्याची प्रकाशकिरणे जमिनीपर्यंत पोहोचत नव्हती. अशा गूढ अंधाऱ्या वातावरणात तासनतास फिरूनही शिकाऱ्याच्या हाती काहीच लागले नाही. रात्र चढत चालली होती. चित्रभानू थकला होता आणि आणखी खोल जंगलात जाणे धोक्याचेही वाटत होते. अखेर एका जागी थांबून रात्र काढण्याचे त्याने ठरवले. इतक्यात समोर त्याला थोडेसे मोकळे मैदान आणि एका शांत तलावाचे प्रतिबिंब दिसले. पाण्याच्या शोधात हिंस्त्र श्वापदेही तिकडे येऊ शकतील असा अंदाज घेऊन त्याने त्या तळ्याच्या आजूबाजूचा परिसर नीट न्याहाळला. तळ्याच्या काठाशीच एक घनछाया असलेले मोठे झाड त्याला दिसले. जवळ जाऊन बघितले तो बेलाचे झाड होते. भक्ष्याची वाट पाहण्यासाठी योग्य अशी उंच आणि सुरक्षित जागा हेरून त्याने आपले धनुष्य बाण खांद्याला अडकवले आणि तो बेलवृक्षावर चढला. एका मजबूत फांदीवर तो सावधपणे बसला आणि चारही दिशांना लक्ष ठेवू लागला. त्या बेलाच्या घाडाच्या खोडाशी जमिनीवरच एक प्राचीन शिवलिंग विराजमान होते.
भोवती बेलपत्रांचा सडा पडला होता. मात्र अंधार आणि गडबडीत चित्रभानूचे त्याकडे लक्ष गेले नाही. आता पूर्ण रात्र झाडावरच काढायची असल्याने तो जागा राहण्याचा प्रयत्न करू लागला. झोप येऊ नये म्हणून त्याने हाताला येतील त्या काही लहान फांद्या आणि पानांचे तुकडे तोडून खाली फेकण्यास सुरुवात केली. विरंगुळा म्हणून बेलपानांची तोडाफोड करत तो वेळ घालवू लागला. पण या नकळत कृत्यात त्याच्या तोडून खाली फेकलेल्या बेलाच्या अनेक पानांचा वर्षाव खाली असलेल्या शिवलिंगावर होत होता. दिवसभर उपाशी राहिल्याने त्याचा उपवास आपोआपच पाळला गेला होता आणि आता रात्रीभर जागरणही होत होते. अशा प्रकारे महाशिवरात्री व्रताच्या उपवास, जागरण आणि बेलपत्र अर्पण या तीनही आवश्यक गोष्टी त्या अज्ञानी शिकाऱ्याकडून नकळतपणे पूर्ण होत होत्या. पण चित्रभानूला अजूनही याची काहीच जाणीव नव्हती. त्याचे संपूर्ण लक्ष आपल्या भुकेकडे आणि कदाचित कुठून तरी एखादी शिकार हाती लागतोय का याकडे लागून राहिले होते. असेच काही काळ तग धरून ठेवला असता रात्रीचा पहिला प्रहर संपत आला. इतक्यात चित्रभानूला तळ्याकाठी काही हालचाल जाणवली. खाली वाकून पाहतो तर एक हरिणी सावध पावले टाकत पाणी पिण्यास तळ्याकडे येताना दिसली. त्या हरिणीचे पोट मोठे दिसत होते. ती गर्भवती असल्याचे स्पष्ट जाणवत होते. इतकी मोठी शिकार नजरेस पडल्यावर चित्रभानूची सगळी थकवा आणि झोप एका क्षणात गायब झाली. त्याने हळूच खांद्यावरील धनुष्य हातात घेतले आणि तितक्याच चपळाईने त्यावर बाण चढवला. नीट नेम साधून त्याने त्या हरिणीकडे लक्ष केले. आणखी काही सेकंद गेले असते तर चित्रभानूचा बाण तिच्या छातीचा वेध घेतला असता. पण अचानकच काहीतरी अनपेक्षित घडले. समोर पाणी पिऊन डोके वर करणाऱ्या त्या हरिणीने मान उंचावून मानवी आवाजात आर्त हाक दिली, "हे शिकारी राजा, क्षणभर थांब आणि माझं बोलणं ऐक." एका जनावराच्या तोंडून स्पष्ट शब्द बाहेर पडताना पाहून चित्रभानू अवाक झाला. तो आश्चर्याने डोळे विस्फारून तिच्याकडे पाहू लागला. इतक्यात हरिणी पुन्हा बोलू लागली, "माझ्यावर दया कर. मी गर्भवती आहे. लवकरच माझ्या पोटीचं बाळ या जगात येईल. जर तू आत्ता मला मारलंस तर माझ्या पोटातील आणि माझा असा 2 निरपराध जीवांचा घात होईल. 2 जीवांची हत्या करून महापाप करू नकोस. मला काही काळ जगू दे. मी लवकरात लवकर माझं मूल जन्माला घालून त्याला सुरक्षित ठिकाणी ठेवून तुझ्यासमोर स्वखुशीने परत येईन. तेव्हा हवं तर तू मला ठार कर." तिच्या डोळ्यातून ढळढळ अश्रू ओघळू लागले होते. त्या फाल्गुन महिन्याच्या शीतल चांदण्यातही तिच्या डबडबलेल्या नयनांतील चमक दुःखाने मलिन भासत होती. त्या निरागस जीवाच्या कातर स्वराने जणू संपूर्ण वनात हंबरडा पसरला. हरिणीचे करुण शब्द कानावर पडताच चित्रभानू गोंधळून गेला. एक जनावर मनुष्याप्रमाणे बोलते आहे ही गोष्टच अचंब्याची होती. ताणलेल्या धनुष्याची प्रत्यंचा त्याच्या हातातून थोडी सैल झाली. हरिणीच्या डोळ्यातले पाणी आणि कंपयुक्त स्वर ऐकून त्याच्या हृदयात थोडी करुणा दाटून आली. शेवटी त्याने तिची विनवणी मान्य केली. "जा, तुला जाऊ देतो, पण परत यायला विसरू नकोस." चित्रभानूने कठोर स्वरात बोलत धनुष्य खाली केले. जीवदान मिळताच हरिणीने मान झुकवून कृतज्ञता व्यक्त केली आणि काही क्षणात ती झुडपांच्या आड अदृश्य झाली. शिकारीने एक दीर्घ श्वास सोडला आणि पुन्हा सावधपणे आजूबाजूला पाहू लागला. त्याच्या मनात अचानक द्वंद्व सुरू झाले. मी खरंच वेडा आहे का? समोर आलेला गरजेचा शिकार मी जिवंत सोडून दिला. आता ही हरिणी परत येईलच कशी? तिने आपला जीव वाचवण्यासाठी खोटं आश्वासन दिलं असेल कदाचित. तो स्वतःवरच चिडला. पण लगेच त्याला हरिणीच्या डोळ्यातले अश्रू आठवले आणि काळजाला काहीतरी बोचल्यासारखे झाले. "असू दे, निदान 2 बापुड्या जीवांची हत्या माझ्या हातून टळली," असे स्वतःशी पुटपुटून त्याने मनाला समजावले. आता पुढे अजून जास्त सावध राहायचं असे ठरवत तो दुसऱ्या शिकाराची वाट पाहू लागला. धनुष्य पुन्हा हातात घट्ट पकडून तो 4ही दिशांना नजर फिरवत जागा झाला. या प्रसंगानंतर बराच वेळ काहीही घडले नाही. निश्शब्द अंधार आणखी गडद होत गेला. दूर कुठेतरी एका कोल्ह्याचे कर्कश सूर ऐकू येत होते. झाडांच्या पानांमधून मंद वारा स्थलकालाचा साक्षी होत गुणगुणत होता. चित्रभानू झाडावर तसाच सावध बसून होता आणि संधीची वाट पाहत होता. तो मनात स्वतःशीच पुटपुटला, "पहिली शिकार सोडून दिली खरी, पण अजून रात्र बाकी आहे. आता पुढच्या संधीची वाट पाहायला हवी." काही काळ लोटला. रात्रीचा साधारण 2रा प्रहर चालू होता. चित्रभानू तल्लख नजर ठेवूनच होता. इतक्यात त्याला हळूहळू जवळ येणारी आणखी एका प्राण्याची सावली दिसली. आणखी एक हरिणी दपकत तलावाच्या दिशेने सरकत होती. या हरिणी भोवती कुठलेही पिल्लू वगैरे नव्हते. ती एकटीच होती. तिला पाहताच शिकाऱ्याच्या शरीरात एक ऊर्जा संचारली. आता मात्र याला चुकवायचं नाही, त्याने स्वतःला उद्गारले. तो पुन्हा एकदा आपला धनुष्य सज्ज करू लागला.
दुसरी हरिणी आणखी काही पावले पुढे आली तसे चित्रभानूने तिच्यावर नेम धरला. तेवढ्यात त्या हरिणीचेही लक्ष झाडावर बसलेल्या शिकाऱ्याकडे गेले. घाबरून आपल्या जीवासाठी आर्जव करण्याचे तिनेही ठरवले. दूरच्याच अंतरावरून ती विनवणीच्या स्वरात म्हणाली, हे शिकारी, कृपा करून ऐक. मी या क्षणी एकटीच आहे, कारण काही दिवसांपूर्वी मी माझ्या पतीपासून विलग झाले आहे. त्यांच्याशिवाय मी व्याकुळ झाले आहे. मी माझ्या नवऱ्याच्या शोधात या वनात भटकत आहे. मला एकदा त्याला भेटण्याची संधी दे. मी त्यांना भेटून परत येईन. तेव्हा हवं तर तू मला ठार कर, पण आत्ता मला जाऊ दे. तो त्यांचा पती होता. तो डोळ्यात पाणी आणीत आपला समस्त परिवार पाहत होता. शेवटी त्याने गंभीर स्वरात घोषणा केली, छे, मी तुमच्यापैकी कोणालाही एकटं जाऊ देणार नाही. तुमच्याविना या लहान पोरं कशी जगतील? मी तुमचा नवरा आहे. तुमच्या रक्षणाची जबाबदारी माझी आहे. बायकांच्या पुढे नवऱ्याने जाऊन संकटाला सामोरे जावं, असं शास्त्र आहे. मी शिकाऱ्याला स्वतः जाऊन भेटतो. त्याचे हे बोलणे ऐकून दोन्ही हरिणी एका सुरात म्हणाल्या, नवरा म्हणून आमच्या डोळ्याआड जाऊ नकोस. तुझ्याविना आम्हाला विधवा होऊन जगावं लागेल. त्या जगण्यापेक्षा मरणच आम्ही पसंत करू. शेवटी सर्वांनी एकत्रच जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या लहान पिल्लांना शेजारच्या हरिणांच्या भरवशावर सोपवले आणि आपण दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी प्राणपणाने सज्ज झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती कोवळी पिल्लंसुद्धा आईवडिलांच्या मागे लपून गुपचूप निघाली. आईवडिलांशिवाय जगण्यात काय अर्थ आहे, असा काहीसा विचार त्या निरागस लेकरांच्या मनात आला असावा. म्हणून ती देखील थोड्या अंतरावर सावलीसारख्या आपल्या पालकांच्या मागोमाग जंगलात पुन्हा चालू लागली. इकडे शिकारी चित्रभानू बेलाच्या झाडावरून खाली उतरला. रात्रीभराच्या जागरणाने आणि भावनांच्या खेळामुळे तो खूप शिणला होता. त्याचे मन असंख्य विचारांनी भरून आले होते. रात्रभराच्या अद्भुत घटना त्याच्या डोळ्यांसमोर अजूनही फिरत होत्याच, पण आता तो त्या सगळ्या गोष्टींचा अर्थ लावू पाहत होता. आकाशात सूर्य हळूहळू वर चढत होता. प्रसरणाऱ्या किरणांमध्ये शिवलिंगाची पवित्र रूपरेखा आता स्पष्ट दिसू लागली. चित्रभानूने थक्क नजरेने त्याच्याकडे पाहिले. काय हा महादेवांचा संकेत होता काय? तो विचार करतच होता, इतक्यात त्याच्या नजरेसमोर आणखी एक अद्भुत दृश्य उभे राहिले. समोरून काल रात्री भेटलेल्या त्या तिन्ही हरिणी, त्यांचा नवरा हरिण आणि सोबत 2 लहान हरिण छावे धावत येत होते. किंबहुना ते सगळे येऊन थेट त्याच्या समोर उभे राहिले. ते सर्व आपल्या वचनाप्रमाणे परत आले होते. त्यांच्यापैकी एक हरिणी पुढे सरसावली आणि तिने विनम्र आवाजात म्हटले, हे शिकारी राजा, आम्ही दिलेला शब्द पाळण्यासाठी परत आलो आहोत. आता तुला जे करायचंय ते कर. आमचे शरीर आम्ही तुझ्यासमोर अर्पण केले आहे. तिच्या या बोलण्याला बाकी सर्व हरिणांनीही मान डोलावून अनुमोदन दिले. क्षणभर शिकाऱ्याला विश्वासच बसेना. ज्यांना शिकार बनवण्यासाठी त्याने जीव तोड प्रयत्न केले होते, तीच सावजा आता स्वतःहून चालत त्याच्या समोर आली होती. त्या प्राण्यांच्या नजरेत त्याला भय किंवा कपटाचा लवलेशही नव्हता. उलट अपार विश्वास आणि समर्पण होते. हे दृश्य पाहून चित्रभानू अगदी भारावून गेला. काही क्षण तो निश्वास रोखून त्यांच्याकडे पाहतच राहिला. कुणीही हलत नव्हते. असे वाटत होते जणू त्या प्राण्यांनी आपले जीवन स्वतःहून त्याच्या स्वाधीन करण्याचा निर्धार केला होता. हे पाहताच अचानक चित्रभानूच्या हातातून धनुष्य खाली कोसळले. त्या पवित्र क्षणी त्याच्या निर्दयी हृदयातील खदखद पूर्ण विरघळली. त्या निरपराध प्राण्यांचे निरपेक्ष समर्पण पाहून त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली. एखादा मजबूत धबधबा फुटावा तसे भावनांचे बांध फुटले आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारा उघळायला लागल्या. तिन्ही हरिणींना दिलेले शब्द, त्यांच्या कुटुंबावरील निस्सीम प्रेमभाव आणि या मुक्या प्राण्यांनी दाखविलेली सत्यनिष्ठा, या सर्वातून चित्रभानूच्या हृदयाचे शुद्धीकरण झाले. हातातील उरलेली अस्त्र त्याने दूर फेकून दिली आणि तो शांतपणे त्या प्राण्यांसमोर नतमस्तक झाला. त्याच्या तोंडातून हुंदके बाहेर येत होते. कित्येक वर्षे मनात साठवून ठेवलेली भीती, चिंता आणि क्रोध अश्रूंमधून व्यक्त होत होते. बरेच वेळा त्याच्या तोंडातून शब्द फुटलेच नाहीत. शेवटी त्याने स्वतःला सावरलं आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, तुम्ही सगळे महान आहात. मीच खरा पापी आहे. आज तुमची ओळख मला परमतत्वाची ओळख करून देऊन गेली. ज्याच्या हृदयात तुमच्यासारखं करुण आणि निर्मळ प्रेम आहे, तोच खरा देवाचा भक्त, मग तो पशु असो की मानव. पुढे तो म्हणाला, मी आयुष्यभर स्वतःच्या कुटुंबासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांचे जीव घेत आलेलो आहे. मला आज माझी चूक उमगली. मी तुमच्याशी वाईट वागलो त्याबद्दल मी प्रांजळपणे माफी मागतो. ज्या पद्धतीने तुम्ही सर्वजण एकमेकांसाठी प्राण द्यायला तयार झालात, ते पाहून माझे डोळे उघडले. मी तुम्हाला वचन देतो, आजपासून मी कधीही कुठल्याही सजीवाची हत्या करणार नाही. तुम्ही आता निर्धास्तपणे परत जा. असे म्हणून शिकाऱ्याने हात जोडले आणि त्या प्राण्यांची क्षमा मागू लागला. चित्रभानूच्या चेहऱ्यावरचा पश्चात्ताप इतका प्रामाणिक होता की त्या हरिणांच्या डोळ्यातही पाणी तरळले.
चित्रभानू आपली क्षमा याचना व्यक्त करत होता तेवढ्यात अचानक त्याच्या समोर एक लखलखीत तेजाचा लोळ प्रकट झाला. बेलवृक्षाच्या फांद्यानाड लपलेला सूर्य जसजसा वर येत होता तसतसा तो प्रकाशपुंज अधिक उज्ज्वळ आणि चमत्कारिक आकार धारण करू लागला. काही क्षणातच त्या झळाळत्या प्रकाशातून एक तेजस्वी मूर्ती अवतरली. जटाजूट मस्तकी धारण केलेला, नीलकंठ, हातात त्रिशूळ घेतलेला, अंगावर व्याघ्र चर्म आणि रुद्राक्षमाळा लयलेला महान योगी उभा होता. भोलानाथांच्या मुखावरील सौम्य हास्य आणि कपाळावरील तिसरे नेत्र स्पष्ट दिसत होते. हे विभूती म्हणजे देवादिदेव भगवान शिवशंकर स्वतः होते. भगवान शिवांना प्रत्यक्ष समोर पाहताच शिकारी आणि सर्व प्राण्यांनी जांघा मनगट थरथरवून मस्तक नमवलं. चित्रभानू काहीशा धडपडीने स्वतःला सावरलं आणि देवांच्या पवित्र चरणांवर लोटांगण घातलं. त्याच्या डोक्यावर शंकरांनी प्रेमाने हात ठेवला. "उठ वत्सा," महादेवांनी गंभीर पण कोमल वाणीत म्हटलं. "उभा रहा आणि माझ्याकडे पहा." शिकाऱ्याने हळूच वर पाहिले. त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू उघळू लागले. परमेश्वर त्याच्या समोर उभा होता. महादेवांनी आपला भव्य हस्त त्याला धरून सावकाश उभं केलं आणि थोडंसं मिश्किल हसून विचारलं, "कसा वाटला तुला माझा खेळ चित्रभानू?" शिकारीला काही क्षण काहीच कळेना. तो पुन्हा वाकून हात जोडत म्हणाला, "मला क्षमा करा महादेव, मी अज्ञानी, मला काही समजतच नाहीये." त्याचा आवाज थरथरत होता. शंकर मंद हसले आणि म्हणाले, "वत्सा, मीच त्या शिवमठात कथा सांगणाऱ्यांच्या माध्यमातून तुझ्याशी संवाद साधत होतो. पण त्यावेळी तू फक्त ऐकून आनंद पावत होतास. आचरणात मात्र फरक घडवला नव्हतास. तेव्हा मी ठरवलं की तुझ्या कर्मांनी साचलेलं पाप नाहीसं करायचं आणि तुला सद्बुद्धी द्यायची." चित्रभानू देवाचे शब्द स्तब्ध होऊन ऐकत होता. महादेव पुढे म्हणाले, "माझ्या लीला अपरंपार आहेत. मीच तुला त्या बेलाच्या झाडाखाली घेऊन आलो आणि तुझ्याकडून संपूर्ण रात्र आपोआप माझी सेवा घडवून घेतली. त्या दरम्यान या मुक्या हरणांच्या रूपाने मी तुझं हृदय देखील परीक्षित केलं. अखेर शेवटी तरी तुझ्यातली करुणा जागी झाली." इतकं बोलून शंकरांच्या मुखावर पुन्हा एक प्रसन्न स्मित पसरलं. हे सर्व ऐकून चित्रभानूचं हृदय ओसंडून आलं. तो क्षणार्धात भगवानांच्या चरणांवर कोसळला आणि डोळे मिटून रडू लागला. त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. अखेर महादेवांनी स्वतः त्याला उचलून आपल्या हृदयाशी कवटाळले. त्यांच्या स्पर्शात असीम माया आणि शांतता होती. त्या स्पर्शाने चित्रभानूला विलक्षण शांती आणि आनंद प्राप्त झाला. महादेवांनी प्रेमळ स्वरात म्हटलं, "मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. माग, तुला जे हवं आहे ते वर माग." चित्रभानूने डोळ्यातले आसव पुसले आणि पुन्हा हात जोडले. "प्रभो," तो अगदी नम्रतेने म्हणाला, "आज आपल्या कृपेने माझं अज्ञान दूर झालंय. मी अजून काही मागू शकत नाही. फक्त अशीच आपली कृपा माझ्यावर सदैव राहू द्या." त्याच्या या निरपेक्ष मागणीवर महादेव अधिक संतुष्ट झाले. त्यांनी आशीर्वाद देत म्हटलं, "तथास्तु, पण तरीही मी तुला वर देतोच. तू आजपासून पवित्र झालास. तुझी सगळी पापं नाहीशी झाली आहेत. पुढील जन्मी तू एक महान राजा होशील व तुझ्या राज्यात लोकांवर उत्तम राज्य करशील. तुझ्या वंशात कुठलाही अनिष्ट प्रसंग येणार नाही आणि तुम्हा सर्वांना मी अखेरीस मोक्ष प्रदान करीन." मग महादेवांनी आपली दृष्टी समोर उभ्या हरिण कुटुंबाकडे वळवली. त्या मुक्या प्राण्यांनाही त्यांनी प्रेमाने वरदान दिलं. शिवाच्या कृपादृष्टीने त्या निरपराध जीवांचा उद्वेग नाहीसा झाला. त्यांचे जन्मजन्मांतरींचे पापांचा भार क्षणात उतरला. त्या दिव्य स्पर्शाने ते मृग थरफरू लागले आणि काही सेकंदातच स्वतःचे पशुरूप त्यांनी जणू त्यागून दिले. त्याचवेळी त्या चारही प्रकाशमान जीवांसमोर आकाशमार्गे एक सुवर्ण दिव्य रथ प्रकट झाला. ते त्या विमानावर आरूढ झाले आणि मग स्वर्गाच्या दिशेने प्रयाण केले. चित्रभानू आश्चर्यचकित होऊन ते दृश्य पाहत राहिला. शेवटी भगवान शंकरांनी शिकारीकडे पाहून मऊ स्वरात सांगितलं, "वत्सा चित्रभानू, जा आता घरी परत. तुला जे ज्ञान प्राप्त व्हायचे होते ते मिळाले आहे. आपल्या कुटुंबाची योग्य तऱ्हेने काळजी घे. नेहमी सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चाल. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असतील. जसं तुला या अनोळखी उपवास जागरणाचं महान फळ मिळालं आहे, त्याचप्रमाणे जे कोणी श्रद्धेने महाशिवरात्रीचं व्रत करतील त्यांना देखील माझ्या कृपेने पापमुक्ती आणि परमकल्याण लाभेल." हे बोलून महादेव शिव एक गूढ हसले आणि तेथून अंतर्धान झाले. चित्रभानू बराच वेळ तिथेच स्तब्ध उभा राहिला. या स्वर्गीय अनुभवाने तो अक्षरशः भारावून गेला होता. त्या दिवशी जणू त्याला नवजीवन मिळालं होतं. महाशिवरात्रीच्या त्या पवित्र दिवशी त्याचे सर्व पापांचा नाश झाला आणि परमात्म्याच्या अनुकंपेने त्याला जीवनाचा खरा अर्थ गवसला. तो घरी परतला. आपल्या कुटुंबाची प्रेमाने काळजी घेऊ लागला. आपल्या पत्नी आणि मुलांवर जीव ओतून जगू लागला. तो दिवस आणि ती रात्र मात्र त्याने कधीही विसरली नाही.
दरवर्षी त्या प्रसंगाच्या स्मरणार्थ चित्रभानू महाशिवरात्रीच्या निशी जागरण करून शिवाची मनोभावे पूजा करू लागला. ज्या बेलवृक्षाखाली त्याच्यावर ही कृपा झाली होती त्या ठिकाणी त्याने एक छोटे शिवमंदिरही बांधले. हळूहळू त्या वनक्षेत्री इतर ग्रामस्थ आणि भक्त देखील एकत्र जमत उत्सव करू लागले. अशा प्रकारे आयुष्यभर त्याने महाशिवरात्रीचे व्रत पाळले आणि शेवटी त्याला शिवलोकाची प्राप्ती झाली असे सांगितले जाते. असेही म्हणतात की पुढे इक्ष्वाकू वंशात राजा चित्रभानू म्हणून या शिकाऱ्याचा पुनर्जन्म झाला. शिवकृपेने त्यांना आपल्या पूर्वजन्माची स्मृती होती. आपल्या दरबारात त्यांनी हीच कथा सांगून महाशिवरात्री व्रताचं महात्म्य अनेकांना पटवून दिले होते. महाशिवरात्रीच्या या पौराणिक कथेतून आपल्याला हेच शिकायला मिळते की ईश्वर भक्तांच्या मनातील भावना पाहतो. कर्म आणि कृतीने केलेला धर्मच श्रेष्ठ असतो. महादेवाला उपवास, पूजा या गोष्टींना जितकं महत्त्व आहे त्याहून अधिक महत्त्व हृदयातील दयाभाव आणि त्यागाला आहे. ज्याप्रमाणे शिकारीने नकळत महाशिवरात्रीचं व्रत पाळले आणि अखेरीस प्राणीमात्रावर दया दाखवल्यामुळे शिवाची असीम कृपा प्राप्त केली, त्याचप्रमाणे जो कोणी श्रद्धेने हे व्रत पाळेल त्याला निश्चितच भगवान शंकरांचे आशीर्वाद लाभतील. जे भाविक महाशिवरात्रीची ही पवित्र कथा भक्तिभावाने ऐकतात किंवा वाचतात त्यांच्या सर्व पापांचा मी नाश करतो आणि त्यांच्या जीवनात माझ्या कृपेने सुख, शांती आणि समृद्धी नांदते. अशी ही महाशिवरात्रीची दिव्य कथा भगवान शंकरांच्या मां के लिए लाइक, सब्सक्राइब